नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी राजू उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 9 ऑगस्ट 2025. आज महाराष्ट्रातील विभागनीय जो पाऊस झालेला आहे त्या पावसाची एक ढोबळ अंदाज आपण सांगणार आहोत. सध्या आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही, परंतु श्रीलंकेजवळील लो प्रेशरचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या कुठल्या विभागात मागील 24 तासामध्ये किती पाऊस झाला याचा एक ढोबळ अंदाज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवाराला व्हिडिओ पाठवा. मित्रांनो, हा एक भाग झाला की विभागनीय झालेला पाऊस. त्यानंतर 13 तारखेला जी लो प्रेशर सिस्टीम येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्या विभागात ती परत एकदा जास्त पाऊस देईल त्या संदर्भातला सुद्धा अंदाज आपल्याला पाहावा. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, मागील 6 तारखेला श्रीलंकेजवळ जी लो प्रेशर सिस्टीम तयार झाली, या लो प्रेशर सिस्टीममुळे आपण महाराष्ट्रात या लो प्रेशर सिस्टीमने कितपत परिणाम केला यावर चर्चा करणार आहोत. आणि आपण सातत्याने सांगितले की ही श्रीलंकेजवळील लो प्रेशर सिस्टीम ही महाराष्ट्रात फारसा परिणाम करणार नाही. फार तर दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम होईल असं आपण सांगितलं होतं. कारण मोठ्या प्रमाणावर जो बाष्प पुरवठा या लो प्रेशर सिस्टीमला व्हायला हवा होता तो झालेला नाही, त्यामुळे ती स्ट्रॉंग बनली नाही. तर मित्रांनो, या लो प्रेशर सिस्टीम अगदी 6 तारखेपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली. अगदी आज 9 तारीख आहे आणि अजून 10 आणि 11 तारखेपर्यंत 2 दिवस या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम हा राज्यावर राहणार आहे. मित्रांनो, या लो प्रेशर सिस्टीममुळे साधारणतः पुणे विभागामध्ये आपण सर्वात प्रथम पाहू. पुणे विभागातला जर आपण विचार केला तर पुणे विभागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागात अतिशय समाधानकारक पाऊस झाला. जवळपास नद्यांना पूर येणारा पाऊस झाला. परंतु पुणे जिल्ह्यात विभागाच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस झाला नाही. कोकणामध्ये या सिस्टीमने फारसा पाऊस दिला नाही. घाटावर सुद्धा या सिस्टीममुळे समाधानकारक पाऊस झालेला नाही. विशेषतः या सिस्टीमचा जो परिणाम राहिला पुणे विभागात हा सोलापूर जिल्हा या विभागात राहिलेला दिसून येतो. आणि अतिशय चांगला पिकांना जीवनदान देणारा पाऊस या ठिकाणी झालेला आहे निश्चित. आणि पुढे अजून 1-2 दिवस तो होत राहणार आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा विचार जर केला तर मी सातत्याने सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या या कोपऱ्यामध्ये या लो प्रेशर सिस्टीमचा फारसा परिणाम होणार नाही. फारसा म्हणजे तिथं पाऊसच होणार नाही अशातला भाग नाही, परंतु जो पाऊस दक्षिण महाराष्ट्रात होईल तो पाऊस या नाशिक विभागात या सिस्टीममुळे होणार नाही. आणि मला वाटतं आपण या सत्याच्या जवळ जात आहोत. नाशिक विभागामध्ये नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, स्वतः नाशिक असेल, नाशिकच्या पश्चिम भाग सोडता नाशिकच्या पूर्व भागामध्ये अगदी चांदोड असेल, देवळा असेल, सिन्नर असेल या परिसरात अद्यापही समाधानकारक असा पाऊस नाही. माझे अनेक मित्र तिथून मला सांगतात, विचारतात की आमच्या भागात कधी पाऊस पडेल. मित्रांनो, आणखी आज 9, 10 आणि 11 तारखेपर्यंत आपल्याला या लो प्रेशर सिस्टीममुळे आपल्या भागात पिकांना जीवनदान देणारा एवढा पाऊस निश्चित होईल. तरी पण नाशिकच्या पूर्व भागामध्ये या सिस्टीमचा परिणाम कमीच होणार आहे. नाशिकच्या पश्चिम भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडतच असतो, या भागात पाऊस असतोच. तर साधारणतः
या सिस्टीमचा परिणाम म्हणावा तसा नाशिक विभागामध्ये आपल्याला झालेला दिसून येत नाही, परंतु पिकांना जीवनदान देणारा पाऊस मागील 2 दिवसापासून या विभागात झालेला आहे. नंदुरबार, धुळे वगैरे, जळगाव, जामोद या परिसरात सुद्धा पाऊस झालेला आहे. हा एक. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये साधारणतः छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी साधारणतः संपूर्ण मराठवाड्याचा हा समावेश होतो. या मराठवाड्याचा जरी आपण विचार केला तर मराठवाड्याच्या सुद्धा दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये थोडंसं या सिस्टीममुळे जास्त पाऊस झालेला आहे. तरी या पावसाचं जे वितरण आहे ते असमान आहे. एका गावावर पडतोय, दुसऱ्या गावावर पडत नाही. म्हणजेच आपण काल परवा म्हटलं होतं की परतीच्या पावसासारखा हा पाऊस पडत आहे, म्हणून एक प्रकारे आश्चर्य या ठिकाणी व्यक्त केले जात आहे. एका गावच्या एका भागात आहे, दुसऱ्या भागात पाऊस नाही, हे एक वैशिष्ट्य या लो प्रेशर सिस्टीममुळे होणाऱ्या पावसाचं आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला जालन्याच्या काही भागात मोजक्या ठिकाणी हा पाऊस झालेला आहे. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी झालेला आहे. अगदी धाराशिवकडे जरा, धाराशिव, लातूर या भागात जरा बऱ्यापैकी या सिस्टीममुळे परिणाम झालेला आहे. परंतु अद्याप छत्रपती संभाजीनगर या भागात, उत्तर भागात, पश्चिम भागात, अगदी गंगापूर असेल, तुमचं वैजापूर असेल, अहमदनगरचा भाग असेल, पुणे जिल्ह्यातल्या अहमदनगरच्या भागाबद्दल बोलायचं राहील, अहिल्यानगरचा भाग असेल, या अहिल्यानगरच्या भागात सुद्धा मना तेवढा पाऊस झालेला नाही. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग आहे, या भागात सुद्धा या सिस्टीममुळे फारसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. उत्तरेकडल्या भागात सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या या भागात पाऊस झालेला नाही, परंतु पिकांना जीवनदान देणारा पाऊस या भागात पुढील 2 दिवसात होईल हे मात्र निश्चित आहे. त्यानंतर मित्रांनो आपण अमरावती विभागाकडे वळू. अमरावती विभागामध्ये साधारणतः बुलढाणा, अकोला, वाशिम आणि इतर अमरावती या जिल्ह्यांचा समावेश होतो. अमरावतीचा जर विचार केला तर अमरावतीमध्ये सुद्धा उत्तरेकडल्या साईडला पाऊस म्हणावा तेवढा झालेला नाही. खरं तर हा अमरावती जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे हा अतिशय जास्त पर्जन्याचा भाग आहे, तरी सुद्धा या सिस्टीममुळे त्या तिथपर्यंत पाऊस पोहोचलेला नाही. अमरावती जिल्ह्यामधील काही वाशिम असेल, अकोला असेल, बुलढाण्याचा काही दक्षिणेकडील भाग असेल, या भागात मात्र पाऊस आपल्याला झालेला दिसतो. पिकांना जीवनदान देणारा पाऊस हा ठिकठिकाणी या भागात झालेला आहे. काल अगदी वाशिम जिल्ह्यामध्ये ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्याला आपण ढगफुटी सदृश्य असं पाऊस म्हणू शकतो. तर अशा रीतीनं अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागाच्या सुद्धा दक्षिणेकडील भागात या लो प्रेशर सिस्टीमने पाऊस दिलेला आहे. त्यानंतर नागपूर विभागाचा विचार करतो. नागपूर विभागामध्ये हा सतत नेहमीच जास्त पाऊस असणारा भाग आहे. नेहमीच याला पूर्व विभाग सुद्धा म्हटलं जातं. पूर्व विदर्भ, या पूर्व विदर्भामध्ये भंडारा असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, या जिल्ह्यामध्ये या सिस्टीममुळे बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. तो सुद्धा दक्षिणेकडीलच भागात झालेला आहे. अगदी आपल्याला नागपूर सुद्धा या सिस्टीममुळे तिथं मोठा पाऊस झाला असं कुठेही आपल्या निदर्शनास आले नाही किंवा तशी सध्या तरी ती दिसत नाही. तर साधारणतः दक्षिणेकडल्या भागात या सिस्टीममुळे सुद्धा आपल्याला पाऊस झालेला दिसतो. एकूण जर आपण श्रीलंकेजवळील लो प्रेशर सिस्टीमचा जर विचार केला तर राज्याच्या बहुतांश दक्षिण भागामध्ये आपण सातत्याने सांगत आहोत की दक्षिण भागामध्ये राज्याच्या श्रीलंकेच्या लो प्रेशरमुळे पाऊस पडेल आणि बऱ्यापैकी तो पडलेला आहे. अजून आणखी 2 दिवसामध्ये हा पाऊस पडत राहणार आहे, हा एक अंदाज झाला. कोकण विभागामध्ये या सिस्टीममुळे फारसा परिणाम झालेला नाही. घाटावर सुद्धा कुठं झालेला दिसत नाही. अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा जरी असेल त्या भागात सुद्धा म्हणावा तेवढा पाऊस या सिस्टीममुळे झालेला नाही. कुठेही सांगली, साताऱ्यामध्ये पूर परिस्थिती झाली नाही, नद्यांना पूर आला नाही. अशा रीतीनं या सिस्टीमचा जो प्रभाव आहे तो एकंदरीत महाराष्ट्रात अतिशय कमी प्रमाणात या सिस्टीमने प्रभाव टाकलेला दिसतो. मित्रांनो, त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये 13 ऑगस्टला
दुसरी सिस्टीम विकसित होत आहे आणि ही सिस्टीम मात्र थोडीशी स्ट्रॉंग आहे. या सिस्टीममुळे महाराष्ट्रातल्या बहुतांश या विभागाची पाण्याची गरज भागणार आहे. पिकांना तर जीवदान देणारा पाऊस झालाच, परंतु नद्यांना पूर येणारा अद्याप या विभागामध्ये गोदावरीसारखी मोठी नदी आहे. या नदीला कुठेही पूर परिस्थिती मागील 2 महिने झाले, 2-2.5 महिने होत आलेले पावसाळ्याचे, कुठेही पूर परिस्थिती झाली नाही. नांदेड जिल्ह्यातला सहस्त्रकुंड धबधबा आहे तो अजून खळखळलेला नाही. म्हणजे याचा अर्थ म्हणावा तेवढा पाऊस अजून या विभागामध्ये झालेला नाही. परंतु 13 तारखेच्या लो प्रेशरमुळे 13 तारीख पासून जी लो प्रेशर सिस्टीम उत्तर बंगालच्या उपसागरात विकसित होत आहे, ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ, आणि ती सरळ तुम्हाला मी काल सांगितलं तिचा अक्षांश आणि रेखांश 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर अक्षावृत्त, म्हणजे या पट्ट्यात 15 ते 22 या ठिकाणी आपण 15 ते 22 या अक्षावृत्ती पट्ट्यामध्ये ही लो प्रेशर सिस्टीम मार्गक्रमण करणार आहे. यामध्ये मी काल सांगितलं आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या विभागात 13 तारीख ते 21 तारखेपर्यंत जबरदस्त पाऊस होणार आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी या भागात पाऊस होणार आहे. घाटावर जबरदस्त पाऊस होणार आहे. पुणे विभागात हा पाऊस जास्त असणार आहे. अतिशय सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल या विभागात या सिस्टीममुळे पाऊस जास्त होणार. छत्रपती संभाजीनगरच्या सुद्धा विभागामध्ये पाऊस होणार आहे. आणखी परत एकदा सांगतो मित्रांनो, या सिस्टीममुळे नाशिकचा हा जो पट्टा आहे या पट्ट्यात तरी सध्या तरी पाऊस कमी दिसतो अगदी 21 तारखेपर्यंत. कारण ही लो प्रेशर सिस्टीम नाशिकवरून जात आहे, परंतु पुणे या भागाकडून ती अशा पद्धतीने मार्गक्रम करताना आपल्याला दिसते मार्ग. म्हणून अद्याप पुणे जिल्ह्याच्या भागात या लो प्रेशर सिस्टीममुळे नाशिक जिल्ह्याच्या भागात किती पाऊस होईल याचा अंदाज आत्ताच आपल्याला लावता येणार नाही. परंतु पूर्व विभाग, विदर्भ आहे, पश्चिम विदर्भ आहे, मराठवाडा आहे, या विभागात मोठ्या प्रमाणावर पाऊस ही सिस्टीम देईल आणि नद्यांना पूर येणारा, जलसाठे भरणारा पाऊस या सिस्टीममुळे होईल अशी एक आपण सध्या तरी आशा करू. मित्रांनो, थोडंसं मुद्दाम सांगावं असं वाटतं, कधी कधी घाटावर जर जास्त पाऊस झाला या सिस्टीममुळे तर मैदानी भागात, पूर्व उतारावर भागामध्ये नद्यांना पूर परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे काही प्रमाणात सांगली, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्याच्या भागामध्ये जनजीवन विस्कळीत होऊ शकतं अशी एक मॉडेलकडून आपल्याला सिग्नल मिळत आहे. त्याच्यामुळे सतर्क राहा, सावध राहा. धन्यवाद.